उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ना मी माहेरी गेलेली आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. कारण की त्याच्याबद्दलचे जे काही माहेर व्लॉग सीरीजमध्ये मी जे काही रेसिपीज वगैरे अपलोड केलेल्या आहेत ते जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की जाऊन चेकआउट करा. तर ह्या शेवाळ्या कशा बनवलेल्या आहेत, म्हणजे स्टेप बाय स्टेप गहू वलू लावून कशा बनवतात ह्याचं देखील कम्प्लिटली जी काही प्रोसेस आहे ना मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्यानंतर कडकत्या उन्हामध्ये वर कोण जाणार, वर कोण शेवाळ्या वाळू घालणार, म्हणून हा जुगाडणं आम्ही केला होता. म्हणजे कूलरच्याच वाऱ्याला जे काही दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्याचवरती हे जे शेवाळ्या वाळू घालण्याचं इथे काम चालू होतं. म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये ते चांगले सुकल्या की मग व्यवस्थित ते कट करून पलंगावर ठेवण्याचं काम चालू होतं. आता आम्ही एवढे कामाचे म्हटल्याच्या नंतर आमचे लेकरं बिनकामाचे कसे काय राहू शकतील. तर तुम्ही बघू शकता की ही मशीन ओढण्याचं काम पिलूला एवढं मजेशीर वाटलं आणि इतकं मागे लागला होता की मला हे करायचंय, मला हे करायचंय म्हणून. सुरुवातीला तर फार पावरणी करायला बसला, पण नंतर मात्र त्यांनी दम टाकला. त्यानंतर छान अशा शेवळ्या करून झाल्या. 2 ते 3 दिवस कडकत्या उन्हामध्ये ठेवल्या. आता मस्तपैकी नाजूक अशा शेवळ्या इथे तयार झाल्या होत्या. आता दम कुणाला होता, मस्तपैकी शेवळ्या उकडल्या आणि त्यानंतर ना दूध तूप टाकून सर्व केल्या. आता ह्याची पण रेसिपी जी आहे मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ह्या कशा बनतात, स्टार्टिंगला कशी फोडणी द्यायची, तर नक्की जाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.